मराठी उद्योजकानं काल आत्महत्या केली. हर्षल पाटील या तरुणानं जी आत्महत्या केली, जो लहानसा उद्योजक आहे, ज्याने 80 लाखाचं कर्ज घेऊन जलजीवन मिशनमध्ये 1,40,00,000 काम केलं आणि त्याचं बिल मिळालं नाही. महिने तो सरकारी कार्यालयात चपला झिजवतोय आणि शेवटी एका हतबलतेनं त्यांनी काल आत्महत्या केली. त्या हर्षल पाटीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दयी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर पाहिला असता तर त्यांना महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित कळलं असतं. या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 2 डेप्युटी हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत आणि कोणत्या जगात वावरत आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांचं परवा किती मोठं कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात 2 दिवस राहावं येऊन, आणि गेल्या 5 महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 2 डेप्युटींनी हे समजून घ्यावं. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे. त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल, 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये. ठेकेदारांची 80,000 कोटीची बिलं थकली आहेत. अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला, आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली. तरीसुद्धा हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरतात नरेंद्र मोदीप्रमाणे. काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? त्या गडचिरोलीला गेले वाढदिवसाच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे. परत बोलले की शहरामध्ये माओवाद नक्षलवाद वाढला आहे. अहो, तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे. नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत. काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या. ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना. ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, लोक सरकारचेच आहेत ना. खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतात सरकारचे लोक. हा नक्षलवादच आहे. आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅपसुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या. हा सुद्धा एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे. हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फडणवीस चालू असताना तुम्ही गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाला मारून दाखवत आहे? थांबवा हे प्रकार. महाराष्ट्र खतम होते, महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राची बेअब्रू होते. आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला. तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी. तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाही आहे सरकारमधून. अजून तुमचे पाय लटपटत आहेत. तुम्ही धमक्या कोणाला देताय रोज उठून? हे प्रकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवायला पाहिजे आणि राज्य गांभीर्यानं चालवायचा प्रयत्न केला पाहिजे. इतकंच मी त्यांना सांगेन. ते दिल्लीत येतील, मोदींना भेटतील, ते कोणते अमित शहाना भेटतील, ते त्यांचा प्रश्न आहे. तो महाराष्ट्रावरती इथून बोला आणि खरं बोला. दिल्लीत येऊन खोटं बोलू नका. ते खोटं बोलत आहेत. त्यांना खोटं बोलण्याचा आजार जडला आहे आणि विस्मरणाचाही आजार जडलेला आहे. 1 कोटी जर बिल द्यायला कंत्राटदारांचे नसतील तर मग नक्की राज्य अडचणीत कशामुळे आले? कशाचा परिणाम? बघा, राज्य अडचण झालेलं आहे लुटमारीमुळे, मंत्र्यांच्या लुटमारीमुळे. जलजीवन मिशनमधला भ्रष्टाचार हा भयंकर भ्रष्टाचार.
जलजीवन मिशनमधली कामं, MMRD मधली कामं, रस्त्याची कामं, बरं का, अनेक कामामध्ये नगरविकास खात्यातला भ्रष्टाचार, लाडकी बहिणीच्या निमित्तानं होत असलेले घोटाळे आणि ते पैसे जमा करण्यासाठी होणारी कसरत, ठेकेदारांकडून कामं करून घेताना 80,000 कोटी रुपये त्यांना द्यायला तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला आणलं आहे ना. आणि हे अशा प्रकारचं राज्य चालवणं, याला मी काय मार्क देत नाही आम्ही त्यांना. महादेव मुंडे यांची जी हत्या झाली त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल समोर आला. बघा, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांचं गृह खातं फक्त सरकारवरती, सरकारच्या विरोधामध्ये जे बोलतायत, काम करतायत त्यांना अडकवण्यासाठीच आहे, अजिबात नाही. त्या नर्तिकेवर गोळीबार केलेला आमदाराचा भाऊ आता सापडलेला नाही आहे, गुन्हे दाखल करून सोडून दिलं आहे. पण त्याच वेळेला नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. का? त्याने अहिल्यानगरमधल्या 400 कोटीचा भ्रष्टाचार रस्त्याचा बाहेर काढला, महानगरपालिकेचा. आमदार संग्राम जगताप यांचा घोटाळा बाहेर काढला, IIT पार्कचा. आणि पहाटे 3 वाजता जाऊन पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला बलात्काराचा. पण पहाटे 3 वाजता पोलीस आमच्या कार्यकर्त्याकडे पोचतात, पण त्या नर्तिकेवर केलेला गोळीबार करून, बंदुका काढून त्या बाईला जखमी केलं. ती बाई मृत्यूशी झुंज देते आहे, पोलीस त्याला पकडू शकले नाही. ही या राज्याची परिस्थिती आहे. कोणाला तुम्ही कायदा, विरोधकांना फक्त अटकाव करण्यासाठी, विरोधकांचा गळा दाबण्यासाठी तुमचा कायद्याचं काम चालू आहे या राज्यामध्ये. हर्षल पाटीलच्या गुन्हेगारांना पकडणार आहात तुम्ही? आत्महत्या आहे, हा खून आहे म्हणतो मी, हा सरकारनं केलेला खून आहे. सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देताय कशाला? 1,40,00,000 नसतील तर तुम्ही कामं काढताय कशाला? मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी. सगळे मंत्री कमिशनखोर आहेत. 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. वारंवार आम्ही सांगतो, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, CD आणि पेन ड्राईव्ह सह सगळे पुरावे आहेत. तरी हे महाशय गप्प का बसले आहेत? काय त्यांचा काय कुठे हात अडकला का त्याच्यामध्ये? का गप्पा बसले आहेत? बताइए, कारण काय आहे? गप्प काय आहेत? नुसतं चेहऱ्यावरती खोटं हास्य घेऊन फिरताय आणि भाषणं करताय. काय तुम्ही त्या गडचिरोलीला स्टील सिटी करताय, उत्तम, पण महाराष्ट्र पोकळ होतोय बघा ना. महाराष्ट्र पोकळ झाला आहे हो पूर्णपणे तुमच्या या कारभारामुळे. कशाची भीती आहे हनी ट्रॅपमध्ये? म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांचीच माणसं अडकली आहेत ना. भीती अशी आहे की त्यांचीच माणसं अडकलेली आहेत जवळची, त्यांचे सगळे संकट मोचक त्यात अडकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला गरीब महाजन म्हणायचं? मी कोणाचं नाव घेत नाही आहे, त्यांचेच लोक अडकले आहेत. आणि मी 4 मंत्र्यांची नावं घेतोय, सांगतोय, पण इतर अनेक जण आहेत त्यांचेच लोक, त्यांच्याच जवळचे लोक आहेत. अख्खा भाजपचा गोतावळा त्याच्यामध्ये अडकलेला आहे. याचं मी काल स्पष्टपणे सांगितलं. आमचे 4 खासदार हनी ट्रॅपमध्ये यांनी अडकवले होते आणि ते सोडून गेले. आमचे 4 तरुण खासदार, बरं का, एकदम शक्तिमान खासदार त्याला समजणारे, हे हनी ट्रॅपमध्ये ह्या लोकांनी अडकवले व्यवस्थित आणि त्यांना शिवसेना सोडायला भाग पाडलं. काही आमचे आमदार त्यात अडकवले. ठीक आहे, आता तुमचं बोला, तुम्ही कुणाला वाचवताय? तुम्ही असं म्हणालात की दाढी टाकण्यात आलाय, त्याच्या काय म्हणजे मिळालंय का? 100% मिळालेलं आहे, 100% मिळालेलं आहे. पण पोलीस हे भाजपा कार्यकर्त्यासारखे काम करत आहेत. पोलीस हे गृह खात्याच्या अधीन राहून देवेंद्र फडणवीस यांची खाजगी कामं करत आहेत आपापल्या लोकांना वाचवण्यासाठी. हे जर विरोधी पक्षाचं कोणी असतं याच्यामध्ये तर एवढाला देवेंद्र फडणवीसांनी, बरं का, कस्तुरचंद पार्क जे नागपूरला आहे तिथे सभा घेऊन स्क्रीन लावून सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या. पण आता त्यांचे लोक आहेत. महाराष्ट्राची बेआबरू होत आहे याचं त्यांना काय पडलेलं नाही. दिल्लीमध्ये कसल्या फेऱ्या मारत आहेत? दिल्लीमध्ये आहोत आम्ही. आणि काय हे सरकारचं काय, हे जे सरकार दिल्लीतलं चाललं आहे ते आवडघटकेचे सरकार आहे. मोहन भागवत आज मुस्लिम बुद्धिजीवांशी, मोहन भागवत दिल्लीमध्ये आहेत. मुस्लिम बुद्धिजीवी आणि धर्मगुरूंशी आज दिवसभर चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना आत्महत्या करावी लागेल, पिल्ल्या पिल्ल्यांना.
महाराष्ट्राचे जे काही टिल्ले मंत्री आहेत, सरसंघ चालक जर मुस्लिम समाजाशी चर्चा करणार असतील आम्ही स्वागत करतो. पण जे सातत्यानं विष पेरतायत समाजाविषयी, धर्माविषयी, खास करून आमच्या महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये आज त्यांना विष खाऊन मरण्याची वेळ येईल. मी सरसंघ चालकांचं स्वागत करतो. समाजात दुही राहता कामा नये, या देशात दुही राहता कामा नये. प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि ते प्रश्न समजून सरकारपुढे मांडले पाहिजेत. या देशाच्या नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाला पाहिजे, तो कोणत्याही जाती धर्माचा असो. आज बिहारमध्ये जे सुरू आहे SIRच्या नावाखाली एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची नावं काढली जात आहेत, महाराष्ट्रातसुद्धा ते केलं. याला लोकशाही म्हणत नाहीत. म्हणून सरसंघ चालक जर अशा प्रकारे काही चर्चा करून काही विषय समोर आणणार असतील तर आम्ही सरसंघ चालकांचं अभिनंदन करतो. उदय ठाकरेंची येत्या 8 दिवसामध्ये भेट घेणार आहे. त्याचं म्हणतात की जर युतीची चर्चा बघा, करायची असेल, उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घराखाली एक कॉटेज बांधावं. ह्या लोकांना आता मग उदय सामंत असतील किंवा भाजपचे लोक असतील, सन्माननीय राज ठाकरे आणि सन्माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यापासून यांची झोप उडाली आहे. हे जे विष पेरण्याचं काम करत होते आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम करत होते, ते दुकान त्यांचं बंद झालं. त्याच्यामुळे काय राज ठाकरेंकडे कोण जातं आहे काय आम्हाला त्याशी काही पडलेलं नाही. आम्ही एकत्र आहोत हे दोन्ही बंधूंनी सांगितलेलं आहे. आणि उदय सामंतांना सवय आहे जायची अशा, त्यांचं कोण ऐकत नाही. तर मी म्हणेन त्यांनी शिवतीर्थावर त्यांचं जे घर आहे मनसे प्रमुखांचं त्याच्या खाली कॉटेज बांधावं, तिथंच राहावं, काय हरकत नाही. उदय सामंतांना कोण पाठवते? सातत्याने चर्चा त्यांचे बॉस ठाण्याचे टेमी नाक्यावरचे, अहो झोपच येत नाही त्यांना, त्यांची झोपच उडाली. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्यावर महानगरपालिकांसह उद्याच्या विधानसभेत सुद्धा आम्ही यश प्राप्त करू, हे त्यांना माहिती आहे. चला सर, एक प्रश्न असा आहे की JNU मध्ये आज उस्मानाबाद मराठी भाषा अध्यासन केंद्राचं उद्घाटन होते, पण आयोजन समितीमध्ये 10 पैकी एकही प्राध्यापक मराठी नाही आहेत आणि फक्त एकमेव प्राध्यापक आहेत ज्यांना मराठी कळते. तुम्ही कसं पाहताय? बघा, लक्षात घ्या की ही दिल्लीतली युनिव्हर्सिटी आहे, ही दिल्ली विद्यापीठ आहे आणि मराठी अध्यासन केंद्र ही अनेक ठिकाणी सुरू झालेली आहेत ना, असं नाही. आता त्या विद्यापीठाच्या कामाची पद्धत मला माहीत नाही. आम्ही अशिक्षित अडाणी लोक आहोत. मराठी जरी नसले तरी जर त्यांचं मराठीविषयीची जी काय आस्था आहे त्यातून भविष्यामध्ये कशाप्रकारे काम केलं जातं आहे हे पाहून त्याच्यावर मत व्यक्त करावं लागेल. या क्षणी विद्यापीठामध्ये मराठीविषयी अभ्यास केंद्र, अध्यासन केंद्र सुरू होते, महत्त्वाचं आहे. अनिल परबांनी जो विषय काढला की रामदास कदम यांचा जो डान्स बार आहे त्याच्यावरती कारवाई का होत नाही, त्यावरती रामदास कदम असं म्हणाले की ऑर्केस्ट्रा होता, त्याचे सगळे पुरावे आहे. त्याच्यावरती किती बोलायचं आपण. अनिल परब हे सक्षम अभ्यासू वृत्तीचे आमदार आणि आमचे नेते आहेत पक्षाचे. त्यांनी जेव्हा एखादा विधिमंडळामध्ये विषय मांडला याचा अर्थ त्यांच्याकडे हातामध्ये पूर्ण पुरावे. आणि अनिल परब यांची विश्वासार्हता ही रामदास कदमांपेक्षा जास्त आहे. ते पक्षाशी निष्ठावान आहेत. त्यांनी स्वार्थासाठी कधी पक्ष सोडला नाही. त्यांच्यावर ईडीच्या रेड्स पडल्या, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, त्यांचा कुटुंबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विश्वास हा अनिल परब जे सांगतायत त्याच्यावर. सर, पण या सगळे लोक गेले त्यांचे व्हिडिओ फुटेज बाहेर काढू असं देखील धमक्या दिल्या जातात की ज्यांचे हे बार वगैरे आहेत आणि जिथे लोक. ठीक आहे, आता बघा हा विषय कायद्याचा आहे. हा उपराष्ट्रपती जगदीप धनखडांची तुम्ही राजीनामा दिल्यानंतर भेट घेण्याचा प्रयत्न केला, शरद पवार आणि तुम्ही, काय भेट झाली का नाही? नाही, त्यांची भेट होऊ शकली नाही. बहुतेक त्यांच्यावरती बंधनं आलेली दिसत आहेत कोणाला भेटू नका म्हणून. चला हिंदी तिसरा दिवस आहे, आज चौथा दिवस आहे. विरोधक सगळे प्रदर्शन करत आहे, विरोध प्रदर्शन करत आहे, कुठलेही कामकाज होत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधक एक म्हणतात की आम्ही कामकाजाला तयार आहोत, पण कामकाज काही होत नाहीये. कामकाज सोमवारपासून होईल ना, सोमवार से हो जाएगा. सिंदूर के ऊपर अब चर्चा होने की तैयारी, करने की तैयारी. सिंदूरवर ऑपरेशन सिंदूरवरती 16 तास चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवल्यावरती आता फक्त बिहारच्या प्रश्नावरती आमची एक भूमिका आहे की बिहारमध्ये जो
मतदार याद्यांमध्ये घोटाळा सुरू केला आहे भारतीय जनता पक्षाने, त्याच्यावर चर्चा व्हावी. ठीक आहे. राहुल गांधी काल पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुद्दा मांडला होता. चुनाव के लिए तैयारियां शुरू की जा रही हैं. आपकी पार्टी की तरफ से किसी का नाम दिया गया नहीं, हम कैसे पार्टी का नाम देंगे? हम एक साथ बैठेंगे, इंडिया ब्लॉक एक साथ बैठेंगे और उसका ऊपर एक नाम पर सहमति हो जाएगी, हमें विश्वास है. ऑपरेशन सिंदूर पे सर चर्चा के लिए टाइम दिया गया है और ये कहा जा रहा है कि ये हो सकता है इंटरवेन करें. आप क्या लगता है? देखिए, ये विषय राष्ट्रीय सुरक्षा का है. पाकिस्तान के साथ हमने युद्ध किया, युद्ध पीछे लिया और प्रेसिडेंट दबाव बार बार ये बोल रहे हैं कि मेरे दबाव में ये युद्ध हमने बंद किया है. उसके बारे में तो प्रधानमंत्री ही अपनी बात रख सकते हैं, दूसरा कोई तो नहीं बोलेंगे. सर